गोंदी गावातील पुनर्वसित गावठाण येथे या गावठाणमध्ये स्थापनेपासून मूलभूत सुविधांपासून गावठाण पूर्णपणे वंचित आहे. हे वंचित आहे म्हणजे तिथं मूलभूत अंतर्गत रस्त्याचं काम नाही व्यवस्थित, सांडपाणी व्यवस्थापनावरती कुठल्याही प्रकारे कामकाज झाले नाही. तिथं जे जनावरांचे गोठे आहेत त्याचं मलमूत्र विसर्जन आणि त्याची जी काही शेण आहे त्याची व्यवस्था कुठल्याही प्रकारे करण्यात आलेली नाही. या अनुषंगानं ग्रामपंचायत गोंदी यांच्याकडे आम्ही वेळोवेळी मागणी करतोय की बाबांनो इथली गटरची व्यवस्था करून द्या, सांडपाणी विल्हेवाट व्यवस्थित लावा, तसंच अंतर्गत रस्ते स्वच्छ करून द्या. तिथला रोगराईचा जो प्रश्न निर्माण होणार आहे या अस्वच्छतेमुळं तो कुठंतरी क्लिअर झाला पाहिजे, यासाठी त्यांच्या मागे लागलोय. परंतु विद्यमान ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत हे स्वतः कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत. काही लोकांनी तेथील रस्त्यावरती कमी जास्त प्रमाणात अतिक्रमण केलंय, त्यामुळं मूळचा जो गावठाणातला मंजूर लेआउट प्रमाणाचा जो नकाशातील रस्ता 20 फूट रुंदीचा तो अस्तित्वात राहिलेला नाही. त्यामुळं त्यांचं सांडपाणी जाण्या येण्याच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या रस्त्यावरती येतंय आणि त्याच सांडपाण्यातून माझ्या मुलासह छोटी छोटी मुलं त्यातूनच ये जा करते. प्रत्येकाच्या घरोघरी आजाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. पावसाळ्यात तर हे प्रमाण अतिशय जास्त असतंय. असं असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय, परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच हे या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष करतात. का तर त्यांचं स्वतःच गाव लेवलला अतिक्रमण आहे, ते त्यांना काढायला लागू नये हा त्यामागचा मेन उद्देश आहे. अनुषंगानं मी वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंचांच्याकडे ग्रामपंचायत लेवलला पाठपुरावा करत असताना दिनांक 1 डिसेंबर 2025 ग्रामसभेमध्ये मी जाहीरपणे सरपंचांना व तेथील उपस्थित ग्रामस्थांना सांगितलं की जर तुम्ही 26 जानेवारी पूर्वी जर हे सांडपाणी विल्हेवाट लावून जर व्यवस्था नाही करून दिली आम्हाला तर मला आत्मदहन करावं लागेल आणि त्याची व्यवस्था तुमची जबाबदारी राहील, ह्याची खबर तुम्ही नोंद घ्यावी असं सांगून सुद्धा त्याच्यानंतर मी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षांना सांगितलं, सोसायटी संचालक चेअरमन यांना सांगितलं, कुणीही माझी गंभीर दखल घेतलेली नाही. परवा 8 जानेवारीच्या ग्रामसभेत पण मी बोललो तरी दखल घेतली नाही. म्हणून मी 9 जानेवारी 2026 रोजी महामहिम राज्यपाल सो मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलेलं आहे की सहकुटुंब सहपरिवार मी दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी आत्मदहन करणार आहे. त्यासाठी मला परवानगी तुम्ही द्यावी. नाही तरी पण मला ठोस भूमिका जी मी जाहीर केली त्याप्रमाणे मला कार्यरत व्हावं लागेल.